नमस्कार. आपणा सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज नवरात्रीतला 5वा दिवस. आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी स्कंदमाता. मातेच्या रूपामध्ये ही देवी पूजली जाते. या देवीचं पूजन केल्यानंतर भक्तांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, कारण माता ही देणारी असते. ती सतत काही ना काहीतरी देत असते. आपल्या प्रेमाबरोबरच मुलांवर संस्कार करत असते. आज आपली जी सखी आपल्याशी बोलणार आहे ती सुद्धा हाच विषय घेऊन आलेली आहे. चला तर मग ऐकूया मुलींना घडवताना या विषयावर आपली नवदुर्गा काय सांगतेय. चला. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोन, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल. शाळा भरण्याची वेळ. लगबगीनं काहीशा त्रासून एक पालकही माझ्या जवळ आल्या. जवळ येताच त्यांच्या चेहऱ्यावरील वैताग आणखी स्पष्ट जाणवू लागला आणि त्यांनी भावना अनावर होऊन मी काही बोलायच्या आत बोलायला सुरुवात केली. काय सांगू मॅडम, काय करू या पोरीचं, मला काही कळेना झालंय. काय झाले मला नीट सांगाल का? घरात ह्या 3 बहिणी, ह्यात ही सगळ्यात मोठी. घरात जरासुद्धा बघत नाही, अभ्यास करत नाही. थोडी कामाला मदत कर म्हटलं तर उलट बोलते. तिच्यापेक्षा लहान असलेलीला कळतं, परंतु हिला कळत नाही. सारखा मोबाईल घेऊन बसते. काही बोलायला गेलं तर 4 शब्द आपल्यालाच ऐकवते. मला तर काही समजेना झाले, म्हणून तुमच्याकडे आले. जरा तिला नीट समजावून सांगाल का? आशाळभूत नजरेनं तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिची नजर सर्व काही बोलून गेली. शांतपणे त्या ताईंचं ऐकून घेतलं आणि मुलीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि पुन्हा 15 दिवसांनी भेटायला बोलावलं. प्रसंग गंभीर आणि मला खूप विचार करायला लावणारा होता. आणि नकळत मनात विचार आला की या माऊलीसारखी परिस्थिती प्रत्येक घरात कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तर नमस्कार, मी सौ प्रीतम आनंद फिसरेकर, कन्या विद्यालय पिंपरी पुणे या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि हे करत असताना अशासारख्या समस्यांना आजकाल मला सामोरं जावं लागतं आहे. मलाच काय, माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना या प्रसंगांना सामोरं जावं लागतं आहे. आणि म्हणूनच मी आज आपणा सर्वांसमोर विषय मांडते, मुलींना घडविताना. परंतु सर्वप्रथम मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सुप्रियाताई म्हात्रे यांचे मनपूर्वक आभार मानते. आजकाल पॅरेंटिंग ही सोपी गोष्ट राहिली नाही. पूर्वीच्या काळातलं पालकत्व आणि आत्ताच्या जमान्यातलं, म्हणजे या फास्ट जमान्यातील जिथं आई आणि वडील दोघेही नोकरी करतात, ते पालकत्व, यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून अवघड म्हणून घाबरून जाऊन किंवा टाळून या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. तर त्यासाठी पालकत्व कसे असावे हे मी माझ्या सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी सुद्धा 10 वर्षाच्या मुलीची आई आहे आणि ज्ञानदानाचे कार्यही मी मुलींच्या शाळेत करते. आपण मुलांशी बोलतो ते त्यांच्या मनाशी सुसंवाद साधण्यासाठी. मुलं ही मुलंच असतात. आपणा सर्वांना माहीत आहे, मुलं ही अनुकरणप्रिय असतात. पालकांच्या वागणुकीचा आदर्श मुलांसमोर असतो. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, आपण घरामध्ये जर मोबाईल घेऊन बसलो तर आपली मुलंसुद्धा मोबाईल घेऊन बसतात. या उलट आपण जर एखादं पुस्तक हातात घेऊन बसलो तर मुलंसुद्धा लहान मुलं नकळतपणे पुस्तक हातात घेऊन बघतात. आणि हा प्रयोग मी स्वतः घरात केलेला आहे. त्यामुळं मुलं जी अनुकरणप्रिय असतात, त्यामुळं पालकांनी थोडं जबाबदारीनं वागलं पाहिजे. मुलांना बदलण्यासाठी कधीकधी आपल्याला सुद्धा बदलावं लागतं. अशावेळी पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर अशावेळी काय करायचं, तर सर्वप्रथम मुलींशी मनमोकळेपणाने बोला.
गप्पा मारा, तिच्याशी एखाद्या विषयावर चर्चा करा, तिचं मत जाणून घ्या. तिला खूप आपुलकी, प्रेम वाटलं पाहिजे की तिने तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. थोडक्यात मी तर म्हणेल तुम्ही तिची मैत्रीण बना. आपण जसं हक्कानं आपल्या मैत्रिणींशी बोलतो, आपल्या मनातली सगळी गुपितं किंवा जे काही मनात आहे ते सगळं आपण आपल्या मैत्रिणींशी शेअर करतो, तसं तिने तुमच्याशी बोललं पाहिजे, जेणेकरून ती बाहेर कुठल्या चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागणार नाही. तेवढं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं तुमच्यात निर्माण व्हायला हवं. समजा तुम्ही नोकरी करत असाल किंवा काही काम करत असाल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही तिच्यासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे, तिच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. दुसरं म्हणजे तिला निर्णय स्वातंत्र्य द्या. एखादा निर्णय जर तिला घ्यायचा असेल तर तो तिला स्वतंत्रपणे घेऊ द्या. त्यामुळे एक अनुभव तिच्या गाठीशी मिळेल. तो निर्णय चुकला किंवा बरोबर घेतला तर दोन्हीही तिच्याच उपयोगी पडणार आहे, कारण पुढच्या वेळेस घेताना निर्णय ती योग्य घेणार आहे. हा निर्णय घेण्याआधी त्याचे फायदे तोटे तिला सांगा. स्वतःला योग्य अयोग्यतेचा निर्णय तिला घ्यायला लावा. उदाहरणार्थ एखाद्या रविवारी तिला मैत्रिणीकडे जायचे आणि सोमवारपासून तिची परीक्षा आहे. अशा वेळेस काय करायचं हे तिला ठरवू द्या. तिला फायदे तोटे समजावून सांगा. यामुळं काय होतं, तिला दोन्हीची जाणीव होती आणि त्यातून ती योग्य निर्णय घ्यायला शिकते. त्यानंतर मुलींना घडवताना उदाहरणार्थ आणि विशेषतः किशोरवयीन मुलींना घडविताना फार समजून घेणं महत्त्वाचं असतं, कारण या वयात तिच्यात अनेक शारीरिक बदल, मानसिक बदल हे होत असतात. आणि अशा वेळी आपण एक आई म्हणून, एक पालक म्हणून तिच्याशी समजुतीनं वागलं पाहिजे. कारण आपला काळ वेगळा होता आणि आजकालची पिढी ही फारच स्मार्ट आहे आणि तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला जर घरातून जर नाही मिळाली तर ती उत्तरं बाहेर शोधण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून तिची उत्सुकता किंवा तिची जिज्ञासा त्या प्रश्नांना योग्य आणि मनमोकळेपणाने उत्तरं द्या. टी व्हीवरील एखादी जाहिरात पाहून जर तिने प्रश्न विचारला तर तिला न टाळता, न रागवता योग्य शब्दात तिला उत्तर द्या. एखादा नको असणारा सीन आपल्याला जर टी व्ही समोर दिसत असेल तर ते आपण बंद करण्यापेक्षा, बदलण्यापेक्षा तेवढ्यापुरता तो प्रश्न टाळला जाईल. परंतु त्याच्यावर एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की मुलांचे डोळे बंद करता येतील पण त्यांचं मन बंद करता येणार नाही. त्यामुळे जे काही आहे ते मुलांशी मनमोकळेपणाने बोलायला शिका. त्यानंतर आपण एक छोटासा गेम घेऊ शकतो. आता गेम म्हणजे काय तर भूमिका बदल. भूमिका बदलमध्ये काय करायचं की आपण मुलीचा रोल आणि मुलींनी आपला रोल करायचा. हा अगदी साधा सोपा गेम आहे. हा कधी कधी मी माझ्या घरात सुद्धा करते, त्यामुळे याचे चांगलेच मला फायदे मिळालेले आहेत. उदाहरणार्थ आईने मुलीचा रोल केला आहे, मुलीने आईचा रोल केलेला आहे. अशानं काय होतं, दोघींनाही एकमेकींच्या समस्या, मानसिक अवस्था हे समजतं, मनस्थिती समजते. त्या दोघी एकमेकींना अधिक चांगल्या प्रकारे जाणतात व त्यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं. त्यानंतर मुलींशी नकारार्थ बोलणं शक्यतो टाळावं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण म्हणतो पसारा करू नको ग, कपडे इकडं तिकडं टाकू नकोस ग, किती वेळा तुला सांगितलं असं करू नकोस म्हणून. अशा वाक्यांमुळं काय करू नये हे मुलीला सांगितलं जातं, पण काय करावं हे तिला कळत नाही. त्यामुळे सुस्पष्ट अशा, तिला समजतील अशा पॉझिटिव्ह सूचना तिला द्या. उदाहरणार्थ तुझे कपडे नीट ठेव, पुस्तकं जागेवर ठेव, दप्तर नीट आवरून ठेव. अशा पॉझिटिव्ह वाक्यांचा जर आपण जास्तीत जास्त वापर केला तर तिला काय करायचं हे समजेल. एखादी समस्या जर निर्माण झाली तर ती तुम्ही आई या नात्याने संयमानं, हळुवारपणे ती सांभाळा. एखादा पेच प्रसंग जर निर्माण झाला तर तुम्ही चिडचिड करून तो सुटणार नाही म्हणून शांततेनं घ्या आणि याच्यावर उपाय शोधा. अजून एक आपल्याला करता येईल की आपल्याला प्रलोभनांचा वापर करता येईल. आता प्रलोभनं कोणती तर जी बिनखर्चाची आहेत. आता बिनखर्चाची प्रलोभनं कोणती तर उदाहरणार्थ त्यांची स्तुती आहे, प्रशंसा आहे, कौतुक आहे, शाबासकी आहे. अशा प्रलोभनांचा वापर आपल्याला उपयोगी पडतो. एखादं चांगलं काम केलं तर सर्वांसमोर तिचं कौतुक करा. चूक झाली तर चार चौघात न रागवता ती एकटीला बाजूला घेऊन ती कशी चुकली हे समजावून सांगा. अशाने तिला प्रेम निर्माण होऊन ती चांगल्या प्रकारे वागेल.
एखादी जबाबदारी टाका की नाही आज हे काम तू स्वतः करायचं. यामुळे काय होईल, तिचा आत्मविश्वास वाढून आपण काहीतरी करू शकतो ही भावना तिच्या मनात निर्माण होऊन तिची आत्मप्रतिमा जोपासली जाईल, जी तिच्या सुयोग्य वाढीसाठी आवश्यक ठरेल, महत्त्वाची ठरेल आणि यातूनच तिला स्वकर्तृत्वाची जाणीव होईल. बऱ्याच वेळा मी पाहते की आपण आपल्या मुलीची तुलना तिच्या मैत्रिणींसोबत किंवा इतर असणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांसोबत करत असतो, इतरांसोबत करत असतो. तर सर्वात प्रथम ते आपण टाळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, त्यामुळं तुलना टाळा. एखादं काम शिकवायचं असेल तर डिवाइड अँड कॉन्कर या तत्वाचा वापर करून तिला शिकवा. म्हणजेच काय करायचं तर कामाचं विभाजन करून ते काम तिला शिकवायचं. आणि जाता जाता सगळ्यात महत्त्वाचं तिच्या मित्रमैत्रिणी, तिची संगत कोण आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. योग्य वयात उत्तम संगत लाभावी, गुणीजनांचे बोल कानी यावेत, बुद्धी स्वच्छ व्हावी व जगातील वाईटाबद्दल आवडच निर्माण व्हायला नको. हा सुंदर मतितार्थ या 4 वाक्यांमध्ये आहे. कळत नकळत मित्रमैत्रिणींचा परिणाम होत असतो आणि संगतीचं महत्त्व सांगणारा एक गमतीदार अभंगसुद्धा मला आठवतोय. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, पण बिघडायचं ते कसं? परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णची झाले. काय मौलिक अभंग आहे हा. परिसाची संगत लाभताच लोखंडही बिघडले, म्हणजेच त्याच्यात परिवर्तन झालं, पण ते चांगलं झालं, ते सोनं झालं. तसंच या मित्रमैत्रिणींची माहिती आई म्हणून तुम्हाला माहिती हवी. मागे एक पिक्चर येऊन गेला होता मिशन मंगल, ज्यातला सीन एक मला आठवतो यावेळेस की विद्या बालन त्या मुलीची आई दाखवलेली आहे आणि विद्या बालनची मुलगी खूप उशीर झाला तरी घरी येत नाही. तिचे वडील काळजी करत बसतात आणि मग ते विद्या बालनला म्हणतात की अरे आपली मुलगी कुठे गेली, बराच वेळ झाला ती आली नाही. मग अशा वेळी विद्या बालन तिच्या सगळ्या मैत्रिणींना विचारून ती कुठे आहे शोधते, तिथे जाते तिच्या वडिलांना घेऊन आणि तिच्यात मिक्सअप होते. मिक्सअप होऊन तिला माघारी घरी आणते. तो प्रसंग आई आणि मुली या नात्याबद्दल खूप काही सांगून जातो. म्हणजे आजकालच्या जगात आपण सुद्धा बदललं पाहिजे. मुलांच्या कलेनुसार घेणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. थोडक्यात मला सांगायचं आहे की आपल्या मुलीची एक चांगली मैत्रीण बना, तिला स्वातंत्र्य द्या, पण एक लक्षात ठेवा, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा भाग मला नक्की कळवा. धन्यवाद.